प्रेक्षकांनो, आपली मुलं सांभाळा, कारण खिडकीतून पडल्यानं 4 वर्षीय मुलगी दगावली आहे। मोठी बातमी सध्या समोर येतेय। वसई नायगाव या परिसरातून ही धक्कादायक बातमी सध्या समोर आलेली आहे। खिडकीतून पडल्यानं 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे खिडकीतून ही मुलगी डोकावत होती आणि त्याच दरम्यान तिचा तोल जाऊन ती खाली पडली आणि त्यामुळे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खिडकीतून पडल्यानं 4 वर्षीय मुलगी दगावली आहे। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण परिसरातून सध्या हळहळ व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रेक्षकांनो, आपली मुलं सांभाळा असं आवाहन सध्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या तर्फे करण्यात येत आहे। तर मोठी बातमी सध्या वसई नायगाव परिसरातून समोर आलेली आहे। खिडकीतून पडल्यानं 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। खिडकीतून डोकावत असताना या मुलीचा तोल गेला आणि ही मुलगी खाली पडली, त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे एकंदरीतच अशा पद्धतीच्या घटना सातत्याने समोर येत असतात। वसई नायगाव परिसरातून ही मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे। खिडकीतून पडल्यानं या 4 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर पोलिसांकडून सध्या पुढील तपास देखील केला जातोय। मात्र या सगळ्या घटनेनंतर आता या परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। एकंदरीतच या खिडकीला कुठल्याही प्रकारे ग्रिल किंवा काही नसल्याचं देखील निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे ही मुलगी ज्यावेळी या खिडकीमधून खाली डोकावत होती त्याच दरम्यान तिचा तोल गेला आणि त्यावेळी ती खाली पडल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयराज राजेवडे यांच्याकडून। जयराज, खिडकीतून पडल्यानं 4 वर्षीय मुलगी दगावली आहे, काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, एक अत्यंत दुःखद दुर्दैवी अशी घटना या 4 वर्षाच्या चिमुकलीसोबत घडलेली आहे। आपल्या 12 मजली इमारतीमधील गॅलरीमध्ये चप्पल स्टँडवर चढत असताना, चप्पल काढण्यासाठी चढली असताना तिचा तोल जाऊन चिमुकली 12व्या माल्यावरून पडली आहे। आणि एकूणच म्हणायला गेलं तर हे 4 वर्षाची अन्विका प्रजापती असं या चिमुकलीचं नाव असून तिचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। अंकिता, नायगाव पूर्वेच्या नौका सिटी फेज 1 मधली ही घटना आहे। निश्चित जयराज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।